नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आता आपण आदिवासी विकास योजना या विषयासंबंधी सविस्तर माहिती घेणार आहोत. आदिवासी विकास योजना आयुक्त आदिवासी विभाग नाशिक राज्यातील संवेदनशील एकात्मिक आदिवासी विभाग विकास प्रकल्प आदिवासींच्या कल्याणाच्या योजना परिणामकारक अंमलबजावणीसाठी 1972 मध्ये आदिवासी विकास निदेशालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 1956 साली आणि 1984 मध्ये स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालय सुरू करण्यात आले. 1992 मध्ये आदिवासी विकास निदेशालय हे आदिवासी विकास आयुक्तालय विलीन करण्यात आले. आदिवासी विकास विभागाची रचना 1984 मध्ये स्वतंत्र आदिवासी विकास विभाग या नावाने मंत्रालय सुरू करण्यात आले. या अंतर्गत कॅबिनेट मंत्री आदिवासी विकास विभाग हे प्रमुख असतात. त्यांना राज्यमंत्री सहाय्य करीत असतात. रचना आदिवासी विकास विभागाचे प्रशासन अधिक उत्तरदायी होण्याच्या दृष्टीने 1992 मध्ये या विभागाची पुनर्रचना करण्यात आली. विभागातील प्रशासन यंत्रणेची रचना आयुक्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयुक्तालय आदिवासी महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या योजनांची उपयोजनांची अंमलबजावणी व पर्यवेक्षणाचे काम करते. आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठी जबाबदारी या विभागाकडे आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ज्या गावामध्ये 50% अधिक आदिवासी लोकसंख्या असेल त्या गावांचा समावेश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत केला जातो. महाराष्ट्रात असे 29 प्रकल्प आहेत. सुधारित क्षेत्र विकास खंड MADA प्रकल्प क्षेत्र लगतच्या प्रदेशात ज्या गावामध्ये 10,000 लोकवस्ती आहे आणि त्यातील 50%हून अधिक आदिवासी लोकसंख्या असेल त्या गावांचा समावेश या खंडामध्ये केला आहे. महाराष्ट्रात एकूण 43 माडा क्षेत्रे आहेत. सुधारित लघुक्षेत्र विकास खंड प्रत्येक 5,000 लोकवस्तीच्या 2-3 गावांमध्ये मिळून 50%हून अधिक आदिवासी लोकसंख्या असेल तर अशा गावांचा समावेश सुधारित लघुक्षेत्र विकास खंडामध्ये केला जातो. महाराष्ट्रात असे 24 खंड आहेत. 2001 सालच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 49% आदिवासी वरील प्रकारच्या प्रकल्प क्षेत्रात वा खंडात राहतात. त्या आदिवासींच्या विकासासाठी अतिरिक्त आदिवासी उपाययोजना तयार केली जाते. या उपयोजनेमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश केला जातो. महाराष्ट्रामध्ये ITDDP च्या प्रकल्प अधिकाऱ्यास अन्य विभागाच्या गटस्तरीय यंत्रणेचे पर्यवेक्षण करण्याचे व प्रशासनिक नियंत्रण करण्याचे अधिकार नव्हते. म्हणून प्रकल्प पातळीवर जबाबदार ठरू शकेल अशा प्रकारचे सेवा आणि पर्यवेक्षणाचे यथायोग्य एकात्मिकरण होण्याच्या दृष्टीने एक उणीव भासत होती. ही उणीव दूर करण्यासाठी शासनाने नोव्हेंबर 1993 मध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पासह एकूण 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अत्यंत संवेदनशील म्हणून घोषित केले. यानंतर शासनाने चिखलदरा प्रकल्प धारणी प्रकल्पामध्ये समावेश केला व त्याऐवजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे प्रकल्प संवेदनशील घोषित करण्यात आला. या 11 संवेदनशील प्रकल्प क्षेत्रातील अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतीय प्रशासन सेवेमधून किंवा भारतीय वन सेवेतून किंवा महाराष्ट्र महसूल सेवा, महाराष्ट्र विकास सेवा, महाराष्ट्र वन सेवा वर्ग 1 मधून करण्यात येते. त्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांचे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नियामक व विकासविषयक जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची खातेनिहाय कारवाई, निलंबन, किरकोळ शिक्षा, मंजुरी विषयक आणि शिस्त संबंधीचे सर्व आवश्यक अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे. जिल्हा पातळीवरील यंत्रणा 1975-76 साली सुरू झालेल्या आदिवासी योजनेत राज्यातील अंमलबजावणी व योजनांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सुकंतनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीच्या शिफारशीनुसार सन 1993-94 पासून सुधारित आदिवासी उपयोजना अंमलात आणली गेली. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी जनतेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा आशयाची शिफारस सुकंतनकर समितीने केला. सदर शिफारशीतून टप्प्याटप्प्याने प्रतिवर्षी नियत व्ययात वाढ होऊन सन 2005-2006 पासून सरासरी 9% नियत व्यय उपलब्ध होत आहे. राज्यातील 29 प्रकल्प अधिकारी या योजनेच्या अंमलबजावणी व योजना प्रस्तावित करण्याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी हे जिल्ह्यातील अंमलबजावणी अधिकाऱ्याकडून आदिवासी उपयोजना क्षेत्र व बाह्य क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या योजनांचे प्रस्ताव मागवतात व संकलित प्रारूप आराखडा तयार करून जिल्हा नियोजन मंडळापुढे मंजुरीसाठी सादर करतात. याप्रमाणे प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेला जिल्हानिहाय प्रारूप आराखडा संकलित करून राज्याचे जिल्हा
वार्षिक आदिवासी उपयोजना तयार होते. सदर योजनेत योजना निहाय प्रस्तावित नियत व्ययास मंजुरी मिळाल्यानंतर मंजूर नियतव्ययी अर्थसंकल्पित करून प्रत्येक विभागास मागणीप्रमाणे आदिवासी विकास विभाग तरतूद उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे संबंधित विभागाकडून मार्गदर्शक सूचनेप्रमाणे खर्च करण्यात येतो व खर्चाचा मासिक प्रगती अहवाल आदिवासी विकास विभागाकडे सादर केला जातो. यापुढे जाऊन राज्य शासनाने सन 2009 मध्ये निर्णय घेऊन सन 2010 व 11 या आर्थिक वर्षापासून आदिवासी योजनेच्या जिल्हास्तरीय अर्थसंकल्पित करणे, तरतुदींचे वितरण व प्रशासकीय मान्यता प्राप्त करणे तसेच पुनर्नियोजित करणे इत्यादी सर्व अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास प्रदान केले आहेत. आदिवासी योजनामध्ये इथेच थांबायचं आहे. अजून आपल्याला काही माहिती आवश्यक असतील तर आपल्याकडे पुस्तके उपलब्ध आहेत. कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, फोन नंबर आणि पत्ता देऊ शकता आणि पुस्तकाची मागणी करू शकता. धन्यवाद.